आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपुरातील स्वरूपनगर या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं रेस्क्यू त्या ठिकाणाहून करण्यात आलं। याच वेळी एका आजीला पुराच्या पाण्यातून रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। घरात 3 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य, कपडे, शैक्षणिक वस्तूंचंही प्रचंड नुकसान झालंय। तुम्ही यांना घेऊन गेले, काय झालं होतं नेमकं? नेमकं म्हणजे असं झालं की यांच्या घरून मला फोन आला की घरात कमरेपर्यंत पाणी शिरलेलं आहे। दोन्ही तिन्ही लहान मुली होते घरी, म्हणजे मुलगी एक लहान आहे 3 वर्षाची आणि आजी होते। आणि त्यांना मग एकदम भीती वाटली की बाबा आता खूप पाणी शिरले तर कसं करायचं। मग मी इथून गेलो तर मग पाणी खूप जात होतं, नाळा खूप वाहत होता, त्याच्यामुळे मला तिथे जाता आलं नाही। मग त्याच्यानंतर NDRFची टीम आली। NDRFची टीमला मी सांगितलं की म्हणून असं असं एक लहान मुली आणि एक आजी आहे, आमचे नातेवाईक आहे, माझ्या बहिणीची सासू आहे, तर ते फसलेले आहे। तर मग ते मुलं आले, मग त्यांनी गाडी पुढे नेली। मग गाडी पुढे नेऊन मग आम्ही तिथपर्यंत गाडी नेता येत नव्हती, पाणी खूप साचलेलं असल्यामुळे। कारण की त्यांनी म्हटलं की गाडी बंद होऊन जाईल, तर आपल्याला पायी जाऊन मग आम्ही पायी तिथे गेलो त्यांच्या घरी। मग कमरेपर्यंत पाणी भरलेलं होतं त्यांच्या घरात। मग आम्ही त्यांना कुर्सीवर उचलून मग NDRFची टीमवाल्यांनी मग आणलं गाडीत, आणि गाडीत आणल्यानंतर मी यांना मग माझ्या घरी घेऊन आलो। म्हटलं अजून रात्री बेरात्री पाऊस पडला तर त्रास नाही झाला पाहिजे। त्यावेळेस आता त्यांच्या घरी पूर्ण सामानही सगळं भिजलेलं आहे, खाण्यापिण्याची प्रॉब्लेम होती। मग मी सगळ्यांना इथं माझ्या घरी आणून मग जेवण केलं त्यांचं सगळ्यांचं। आणि अशी म्हणजे पूर्ण म्हणजे परिस्थिती खूपच खराब झाली होती। नाही म्हणत असेल नाही येत म्हणून भीती वाटत होती, म्हणजे त्यांना भीती वाटत होती की ते बसायला कुर्सीवर म्हणजे घाबरत होते। तर आम्ही म्हटलं मी आहे, म्हटलं काही होणार नाही, ते लोक म्हणजे ते याच्यासाठीच आहे, तर ते तुम्हाला काही त्रास होणार नाही। मग त्या लोकांनी कुर्सीवर बसवून मग त्यांना उचलून आणलं।